स्ट्रायकिंग एंडला आता सध्या तरी शोएबला आपण पाहतात पहिलं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग करतात. बॉलिंग मार्कवर अंतर टीमच्या वतीने जय. शेलूच्या काही संघातील खेळाडूंचं आता आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. दिनेश तरेचं आगमन झालेलं, हार्दिक स्वागत. 2 धावा झालेले आहेत. पहिलं षटक सुरू आहे. जय बॉलिंग करतात. लॉफ करण्याचा पुन्हा प्रयत्न, या क्षणाला पुन्हा चांगला टाकलेला डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये प्रमोद आणि शोएबला संधी मिळाली. कदाचित खेळाडू अनुपस्थित होते त्या कारणास्तव किंवा ही रणनीती आखण्यात आलेली आहे शेलू टीमच्या वतीनं. बघूयात सुरुवात आतापर्यंत तरी अंतरट संघाची जबरदस्त झालेली आहे. 2 धावा. चांगला टाकला चेंडू, या क्षणाला एज अँड टेकन, फलंदाज बाद. पहिला धक्का बसलेला, परतला मैदानाच्या बाहेर प्रमोद. बॅट्समन आउट. जय बॉलिंग करतो. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा, 1 गडी बाद. नवीन बॅटर प्रभात शेलार 3ऱ्या क्रमांकावरती इथून आला. जयचं कौतुक करू, ज्याप्रमाणे त्याने सुरुवात आपल्या संघाला जबरदस्त मिळवून दिलेली आहे. लॉफ करतात. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर ठेवण्यात आलेलं. एक सिंगल या बॉलवरती. विजय डायरे त्या ठिकाणी पोहोचतात. 1 रन. 1च्या मदतीनं 3 धावा झालेल्या. शेवटच्या अंतिम चेंडूचा इथून खेळ बाकी राहतो पहिल्या ओव्हरचा. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. प्रमोद बाद झाल्याच्या नंतर शोएब वरती जबाबदारी वाढलेली आहे. 1 गडी बाद 3 ऑन स्कोर कार्ड. 1 गडी जर बाद झाला. अंतिमचा चेंडू पुन्हा चांगला टाकलेला आहे जयनं. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकाचा डाव टपला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. संघाची धावा संख्या 1 गडी बाद 3. एकत्रित देऊ नका अजिबात. टीम मीटिंग नको. आंतर टीमचे कॅप्टन याकडे लक्ष द्या. अंतर टीमच्या वतीने करण्यात येईल. चला वेळ घेऊ नका अधिकचा. लवकर फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 बनलेले आहेत. प्रभात शेलार नुकताच आला. बघत मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. विध्वंसक फलंदाज प्रभात. बऱ्याचशा मोठमोठ्या मैदानावरती मोठमोठ्या स्पर्धा तो खेळलेला. बराचसा अनुभव त्याच्याकडे. त्याच अनुभवाचा फायदा आता बघूया जे के शेलू टीमसाठी आता प्रभात शेलार कशा प्रकारचा मिळून देतो. अमोल तयार. 2ऱ्या षटकामध्ये अमोल जाधवला संधी. 2nd ओव्हर मध्ये बॉल होत आहे. वेगवान चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्यांच्या वरतून चाललेला चेंडू सीमा पार. फटका प्रभातचा. बाउंड्रीच्या बाहेर षटका. बाहेर काढत अगदी टिपिकल फटका प्रभातच्या बॅटमधून आला. षटकार. 9 धावा. 9 ऑन स्कोर कार्ड. अमोल जाधव बॉलिंग करतात अंतरट टीमच्या वतीने 2ऱ्या षटकामध्ये. पुढे टाकला. एक्स्ट्रा बाउन्स. बॅकफुटला जात स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव फेकला. डॉट बॉल. धावा आहेत आतापर्यंत 9. अंतरट संघाच्या वतीनं विचार जर केला या क्रीडांगणावरती नेहमीच त्यांची चमकदार कामगिरी राहिलेली आहे.
आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये त्यांना मिळालेली संधी नक्कीच संधीचं सोनं करतील सर्व यंगस्टर्स. वेगवान लोअर फुल टॉस मिड ऑफ आतमध्ये फायदा उचलला लॉंग ऑफला. गुड फिल्डिंग. 2 टप्प्याखेर खेळाडूंवरती टाकलेला प्रेशर. फक्त 1 रन. या बॉलवरती टीमची टोटल धावणं पोहोचलेली ती 10. या धावत संख्येवरती 10 ऑन स्कोर कार्ड. सुरू आहे षटक दुसऱ्या षटकामध्ये अमोल जाधव करतात बॉलिंग. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. पॉवर प्लेच्या या सेकंड ओव्हर मध्ये हात खुले केले सुरुवातीला प्रभातनं. आता कमबॅक करत असताना अमोल आपल्या टीमसाठी टोटल 10. वेगवान टाकलेला इनफिल्ड मध्ये थांबलाय चेंडू. सिंगल. चान्स ऑफ रनआउट. रिस्क घेतलेला नाहीये. जरूर 1 रन इथं सुद्धा मिळते. 1च्या मदतीनं टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या धावत संख्येवरती. त्याप्रमाणे शेलू संघ नेहमीच एक चांगल्या सुरुवात करण्यासाठी ओळखला जातो. बघत प्रभात अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आता सध्या तरी स्ट्रायकिंग एंडला शोएब त्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला साथ देतो. अमोल तया. वेगवान शॉट ऑफ गुड लेन. बॅकफुटला जा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वेगवान ही खासियत राहिलेली आहे खास करून गोलंदाज अमोल जाधवची. आणि त्याच्याच जोरावरती त्याच्याच मेहनतीच्या आधारावरती त्याने आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक फेकलेला. चेंडू बाकी आता 1-11 झालेले आहेत आतापर्यंत. खोलात होता चेंडू. ड्राईव्ह करतात दोन साइडला. वरिष्ठ वापर करत पहिली कंप्लीट. सेकंडचा कॉल मिस्टेक झाले डीप मध्ये. आणि बघता बघता 2 धावा दोन्ही फलंदाजांना पूर्ण केलेला. दुसरा पॉवर प्लेचा षटक पूर्ण होत आहे. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 बनलेल्या आहेत जे के शेलू टीमच्या. 1 गडी बाद. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. वेळ अजिबात घेऊ नका अंतर टीम. पुन्हा जयला संधी मिळते 2 षटकांचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी. अधिकचा वेळ घेऊ नका अंतर टीम. ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. धावसंख्या आतापर्यंत बनलेली ती 13 2 षटकांमध्ये. जबरदस्त बॉलिंग. ज्याप्रमाणे जयने सुरुवात करून दिली त्या तशीच सुरुवात दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये अमोलनं देखील केली. स्ट्रायकिंग एंडला तर शोएब पठाण. धावा आतापर्यंत 13. तिसऱ्या षटकाला सुरुवात. बॉलिंग मार्कवर पुन्हा जय. दूर ठेवला शरीरापासून. वेगवान टाकलेला. वाईड यॉर्कर. बरोबर वेगवान. प्रॉपर टप्पा. डॉट बॉल. तिसऱ्या षटकामध्ये आलेत सध्या तरी बॉलिंग मार्कवरती जय. डॉट बॉल न केली आहे सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला सध्या तरी संधी मिळाली शोएबला. फुल टॉस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बनले दर्शक. बॉल सीमा पार बनवून ठोकलेला शोएब पठाणनं. षटका. शोएबच्या वतीनं 2च्या मदतीने 21-21 सध्या तरी आतापर्यंत धावा पुस्तकावरती बनलेल्या. ओव्हर नंबर सूर्य मैदानाच्या आतमध्ये 3. पुन्हा जयला संधी. पहिलं षटक जयनं फेकलं होतं आपल्या टीमसाठी. संपूर्ण गाव आपला
खऱ्या अर्थानं स्पर्धेचा आनंद घेतोय. त्यांचं हार्दिक स्वागत. दोन्ही संघातील बरेचसे पाठीराखे लाईव्हच्या माध्यमातून जॉईन झालं. हार्दिक स्वागत. कॅच ड्रॉप नॉन स्ट्रायकिंग एंडला चान्स आहे रनआउटचा. खेळाडू थोडेसे दूर आहेत. धाव कंप्लीट. 2 संधी निर्माण झाल्या होत्या. आधी जेलसाठी देखील शोएबचं लक्ष विकेटच्या पाठीमागे कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर प्रभातनं लाऊड कॉल दिला. तो थोडासा वाईट. त्यानंतर कंप्लीट केली जाते धाव 1 आणि 1च्या मदतीनं टोटल इथून जाऊन पोहोचलेली आहे ती 22 वर 22. वेगवान टाकलाय. थोडंसं अपेक्षण खाली राहत असताना पुन्हा कमबॅक जयच्या वतीनं होत असताना पुन्हा डॉट बॉल. फक्त 12 धावा ओव्हरऑल स्पेल मध्ये खर्च करण्यात आलेला जयच्या वतीनं, म्हणजे जयचा सियाचा वाटा राहिलेला बॉलिंग स्पेल मध्ये नंतर टीमच्या खात्यामध्ये. स्टील 1 टू गो. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा चांगला. आता एक्स्ट्रा बाउन्स झाला. आधीचा चेंडू खाली. या क्षणाला चेंडू एक्स्ट्रा बाउन्स होत असताना पुन्हा डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 22. चला फिल्डिंग लावून घ्या. पाण्याची गरज बहुतेकता नसेल तर आपण लगेच फिल्डिंग लावून मॅचला सुरुवात करा. गरज असेल तर नक्की पाण्याची व्यवस्था करा. तत्पूर्वी ऐकूयात संगीत डीजे मास्टरच्या वतीनं. प्रमाणाचं क्रिकेट आपल्या गावासाठी या व्यक्तीने खेळलेला अजूनही पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. विजय आलेत. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करतात. गॅप मोठी आहे. खेळाडू पोहोचतात. बघूया चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. बघता बघता 2 होत आहेत तिथून पूर्ण. दोनच्या मदतीने टोटल पुढे जात असताना 24. प्रभात मैदानाच्या आतमध्ये. शोएबनं आतापर्यंत 8 मध्ये 13 इंडिव्हिज्युअल बनवल्यात. प्रभात 8 मध्ये 10. धावत संख्या 24. कोला टाकला. चान्स आहे रनआउटचा. नॉन स्ट्रायकिंग एंडला झालाय थ्रू. येस होईल फलंदाज बाद. शोएब परतेल मैदानाच्या बाहेर. रनआउटची विकेट येत असताना स्ट्राईक प्रभातला. 24ला धक्का दुसरा. भास्कर तरे आता मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक प्रमुख खेळाडू शेलू टीमचा जय कोलमा माता शेलूर संघाचा. बघूयात आता धावा पाहिजेत शेलूर संघाला. आतापर्यंत 24 बनला. ज्याप्रमाणे बॅटिंग ऑर्डर आहे अंतरट संघाची त्याप्रमाणे किमान 50च्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु आत्ताचा प्रोजेक्टेड स्कोर जवळपास आपण सध्या तरी 7चा आस्किंग रन रेट किंवा करंट रन रेट मेंटेन केलेला आहे. लॉफ करायचं होतं एज. महत्वाची विकेट. हवेमध्ये होते चेल. हवेमध्ये होता चेंडू. एक रन या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीनं धावत संख्या आता पुढे जात असताना 25 बनलेल्या आहेत. स्ट्राईक मिळते फलंदाज भास्कर तरे. पुन्हा चांगला टाकलेला. समोर ठेवतात. प्रॉपर टप्पा, प्रॉपर लाईन आणि लेंथ. फार कमी वेळामध्ये अंतरट संघाने देखील मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये चांगली छाप सोडलेली आहे.
इंडिव्हिज्युअल असू द्यात किंवा गावासाठी क्रिकेट खेळत असताना खास करून विजय डायरेक्ट करतो प्रीमियर लीग मध्ये त्याला मिळालेली संधी. धावा ते आतापर्यंत 25. षटक सुरू आहे ते मैदानाच्या आतमध्ये चौथं. स्ट्रायकिंग एंडला भास्कर. फुलटॉस आहे तोही सरळ ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात या चेंडूवरती. फक्त 1 रन 1च्या मदतीने 26. अंतिमचे 2 आता बाकी राहतात ओव्हर नंबर 3 मध्ये. विजय डायरेनं जबरदस्त कमबॅक आपल्या संघाला मिळवून दिलेला. असं वाटलं की तिसऱ्या ओव्हर मध्ये जयच्या विरोधामध्ये धावा येतील, परंतु एक षटकार वगळता जयने देखील इकॉनॉमिकल षटक टाकलं. प्रभात स्ट्रायकिंग एंडला स्लॉट मध्ये आलेला. प्रभातच्या बॅट मध्ये पॉवर बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रभातच्या बॅट मधून आला षटकार. शेवटचं षटक. भूषण आहेत बॉलिंग मार्कवर. चांगला टाकलेला भूषणने देखील शॉर्ट आर्म पूल करतात. पहिली कंप्लीट. यस, एकच मिळते या चेंडूवरती 1च्या मदतीनं. संघाचे धावा संख्या जाऊन पोहोचले 33-33. अंतिम ओव्हर मध्ये किती धावा? 5 ते 6 धावा संख्येचं षटक होऊ शकतं किंवा 15-16 देखील येऊ शकतात. वेल कॉन्फिडंट शॉट प्रभातच्या बॅटमधून आपण या आधीच्या ओव्हरच्या एंडिंग मध्ये पण पाहिला. आता भास्कर होते स्ट्रायकिंग एंडला, ज्यांच्या बॅटमधून सिंगल आल्या. 33 झाल्यात. चांगला टाकलेला कदाचित चेंडू हरकत करतोय विकेट वरती. डॉट बॉल. निर्धाव फेकला भूषण. ऍक्शन रिप्ले. जरूर चेंडू हरकत करतो थोडासा विकेट वरती. स्लाइडली फिंगर रोल केले जातात. पुन्हा निर्धाव. प्रभातच्या विरोधामध्ये भूषणचं सर्वच गोलंदाजांना आतापर्यंत किफायतशीर कामगिरी. लॉफ करतात. बघा डीप एक्स्ट्रा कव्हर इन ऍक्शन. क्षेत्ररक्षक उपस्थित होतात. पहिली कंप्लीट, सेकंडचा कॉल. आणि जोतपूर्वी विकेट किपर एंडला बॉल येतो तत्पूर्वी या 2 धावा पुन्हा पूर्ण होतात. प्रियश 35 धावा झाल्यात. या वर्षीच्या सीझन मध्ये डेची टुर्नामेंट मला आठवते. याच मैदानावरती याच शेलू टीमने आंतरडोरीला पराभूत केला होता, तेव्हा 35 धावाच त्यांना करू दिल्या होत्या. आता आंतरडोरीने त्याच टीमच्या विरोधात तो स्कोर सध्या त्यांनाच कंट्रोल मध्ये ठेवले. ओव्हर टू प्रियश. लॉफ करतात. व्ही मध्ये लॉंग ऑन. विजय डायरे होते. जरूर त्यांना बीट करून बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. आलाय चौकार. क्रिकेटचा खेळ प्रेडिक्शन जर तर शिवाय क्रिकेट नाही आणि जर तरचा क्रिकेटही नाहीये. नेहमी क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. कभी पारी इधर तो कभी पारी उधर, त्याचंच तर नाव आहे क्रिकेट. इंग्रजांना आणलेल्या या क्रिकेटच्या खेळावरती भारतानं नितांत प्रेम केलं. आज प्रत्येकाच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे. म्हणूनच की काय क्रिकेट तुमचा आमचा लाडका बनलेला, तुमचा आमचा प्यारा बनलेला. 39 बनलेले आहेत. अंतिमचे 2 बॉल. लॉफ करतात. हवे ते आता चेंडू मिस्ट्रामिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडली. जेल फलंदाज बाद. नवीन बॅट्समॅन कडे असेल स्ट्राईक. सध्या तरी 39 फॉर 3.
ऑन साइडला पॅरल मारलेला, गॅप मोठी आहे, फिल्डिंग जबरदस्त झालेले डीप मध्ये. 2 धावा पूर्ण होतात. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडला थ्रो, नॉन स्ट्रायकिंग एंडला तोही आला चेंडू, फलंदाज इथून बाद, म्हणजेच धावा मिळतील. इथून 2 पहिल्या डावाचा खेळ डपला. धावाच्या पहिल्या अखेरीस 41 बनलेला. धावा विजयासाठी आता 42 करायच्यात. तत्पूर्वी आपण करूया टॉस. या ऐकूयात आवाज अजय डायरे सर यांचा टॉस साठी. दशरथजी माली यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतो. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. 4 ओव्हरची मॅच असेल. ऋषी आणि पवन. दशरथ माळी साहेबांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. टेल इज द कॉल. टॉस जिंकलाय तो मात्र वंजारपाडा B+ ने. पवन डिसिजन बॉलिंग करण्याचा. ऑल दी बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच. ऋषी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय वंजारपाडा B+ ने आणि बॅटिंग असेल ती मात्र टीम अनुश्र सेजल 11 सिद्धिविनायक नेरळपाडा या संघाची. चला ऑन गोईंग मॅच सुरू आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील प्रियेशजी बाबरे. सध्या तरी आपण मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात. जय कोळंबा माता, शेळू बनाम वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड या 2 टीम मध्ये सध्या तरी मॅच सुरू आहे. बघा 30 चेंडूंमध्ये 42चं टार्गेट आहे. या क्रीडांगणावरती बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिलेल्या. थेट प्रेक्षपणाला आपण नुकताच सुरुवात केलेली आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी इंटरनेट इश्यू असल्या कारणास्तव थोड्याशा काही मॅचेस अनकव्हर होत्या. त्या कारणास्तव आम्ही आपली जरूर दिलगिरी व्यक्त करत आहोत. बघा ज्याप्रमाणे विध्वंसक सुरुवात करण्यासाठी शेलू संघाची ओळख आहे, ज्या धावा बनवण्यासाठी शेलू संघाची ओळख आहे, त्या धावा जरूर बनलेल्या नाही. 30 मध्ये आता 42चं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. बॅटिंग ऑर्डर जरूर स्ट्रॉंग होती, परंतु काही खेळाडू कदाचित मला असं वाटतं की लेट उपस्थित झाले. त्या कारणास्तव जो त्यांचा प्लॅन होता तो थोडासा क्रिस क्रॉस झालेला. आता बघूयात सेकंड इनिंग मध्ये धावा डिफेंड केल्या जातील की इथून अंतरट संघ या धावा चेस करून लावेल. याच क्रीडांगणावरती या दोन्ही संघ जेव्हा आमने सामने आले होते तेव्हा 35 डिफेंड केल्या होत्या शेलू संघानं. आता 5 ओव्हर मध्ये 42चं टार्गेट आहे. बघूयात 30 बॉल 42 चेस की डिफेंड. दुसऱ्या फेरीतील सर्व मॅचेस आपण 4 षटकांचे खेळवणार आहोत. त्यानंतर षटक कमी करणं किंवा वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आणि ऑथॉरिटी कमिटीकडे असेल याची नोंद घ्या. 30 चेंडूंमध्ये 42 धावसंख्येची गरज. तुम्ही सामने एन्जॉय करत आहात. परिवर्तन विकास आघाडी कर्जत तालुका आयोजित माननीय श्रीमान सुनील दादा गोडविंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य रजनी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेला. माजी पंचायत समिती चषक या विभागामध्ये ज्याप्रमाणे संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये ज्याप्रमाणे प्रेम पेरलेलं दादांनी त्यांच्याच प्रेमाच्या पोचपावतीचा आढावा घेणारी स्पर्धा. पहिलाच बॉल दिनेश तरे यांना चकवून बॉल निघून चाललेला. सीमा पार फटका विघ्नेशचा. पहिला चौकार. लेटकट शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू होता त्यांना बीट करून बॉल सीमा पर चौकार. धावा कमी डिफेंड करत असताना या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. पहिला चौकार आलेला आहे 4च्या मदतीनं. धावा फलकेचा श्री गणेश येथून होत असताना
29 चेंडूमध्ये आता 38 इक्वेशन 42-42चं ओव्हरऑल टार्गेट. येस, गोलंदाजावरती कदाचित येस ऑब्जेक्शन किंवा आक्षेप घेण्यात आलेला बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. तर स्वतः लेग पंच सर त्या ठिकाणी उपस्थित होतात. खाली राहिला अपेक्षा चेंडू, पाठीमागे पुन्हा मिस्टेक, बाउंड्रीच्या दिशेने निघालाय चेंडू आणि बघता बघता हाही चेंडू चाललेला बाईच्या स्वरूपामध्ये आलाय चौकार. आतमध्ये अगदी पद्धतशीर अशी कामगिरी करताना पाहिलेलं विथआउट एनी कॉन्ट्रोवर्सी. हे दोन्ही पंच स्वतः चांगले खेळाडू राहिलेले. एकीकडे लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पराग सर आणि आपण पाहतो स्वतः एमसीए पंच स्वतः चांगले खेळाडू. क्रिकेटर्सना चांगले त्यांनी घडवलं, त्यांनी चांगले नियम जरूर समजावलेले देखील आहेत. त्या कारणास्तव हे दोन्ही एमसीएचे पंच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडचे पंच अर्थातच मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण फिरोज खान सरांना पाहतात, कल्याणची आणबान शान म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिलेली आहे. आणि आमच्या टेक्निकल रूममध्ये रमेश म्हात्रे सर अर्थातच मेक्यादा म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं ओळख आहे, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. सध्या तरी 8 बनलेल्या एज लागलेली आहे. नो मिस्टेक, फर्स्ट स्लिप मध्ये पकडली आहे जेल. पहिला ब्रेक थ्रू 8ला लागलेला आहे अंतरट संघाला. 8 for 1. कर्जत तालुक्याची कुठला संघ नाव कोरील इथं आपल्या गावाचा. कुठला संघ नाव कोरील इथं आपल्या गावाचा. भव्य चषक ठेवलाय सुनील घोडविंदे दादानी मानाचा. दिव्य चषक ठेवलाय सुनील घोडविंदे दादानी मानाचा. भव्य आयोजन केलंय सुनील घोडविंदे दादानी मानाचा. भव्य आयोजन केलंय सुनील घोडविंदे दादानी मानाचा. त्या 4 आमच्या मित्रांची ओळख आहे. नरेश डायरे, सुधीर कहारे, सागर काळण आणि
महेश पेमार या चौघांचाही सन्मान आपण करतो. सूरज गोडविंद यांच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅन प्लीज टर्न युअर कॅमेरा जरा प्रेझेंटेशन बॉक्सकडे कॅमेरा आपण टर्न करा. आणि चारही आमच्या मान्यवरांचा हा चौकार आहे. नरेश डायरे, सुधीर कहारे, सागर काळन आणि महेश पेमारे यांचा सन्मान आपण करतोय. आउट ऑफ इंडिया नेहमी त्यांचे दौरे असतात. वुमेन प्रीमियर लीग असू द्या, भारताचा संघ खेळू द्या, इंटरनॅशनल स्टेडियमवरती देखील आवर्जून हे चौघे जात असतात. क्रिकेटची प्रचंड आवड आणि चौघांचाही सन्मान इथे आम्ही करत आहोत. एक छोटासा ब्रेक आहे, छोटासा पॉज आला मॅचमध्ये, त्या कारणास्तव आमच्या चारही पाहुण्यांचा आम्ही सन्मान इथे करतो. आणि त्यानंतर दशरथजी माळे आणि नंदुशेठ माळी या दोघांचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. नंदुशेठ माळी आणि दशरथजी माळी साहेब, आपणही स्वागत कक्षामध्ये उपस्थित व्हा, जिथे आपला देखील सन्मान लाईव्ह स्क्रीनवरती. खरं तर हे चार क्रिकेट, प्रचंड क्रिकेट इंटरनॅशनल गेम, म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत प्रत्येक टीमला सपोर्ट करणारे हे चार व्यक्ती, सागर काळे, नरेश डायरे, सुधीर कारे आणि महेश पेमारे या चौघांचा एकत्रित सन्मान सूरज गोडविंद यांच्या शुभ हस्ते. सुरू करा मॅचला. अतिथी देव भव ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आपण जपत असताना हार्दिक स्वागत आहे. लेग कटर फेकण्यात आलेला, लेग कटरनं स्वागत करण्यात आलेला. पहिला डॉट प्रभात शेलर आलेत बॉलिंग मार्कवरती. 6 मध्ये 5 रोखणं, 6 मध्ये 6 वाचवणं, 6 मध्ये 3 धावसंख्या डिफेंड करणं, हे अनोखे रेकॉर्ड प्रभातच्या नावावरती आहेत. ओ लॉफ करते आज सहजतेनं हार मानेल तो विजय डायरे कसला. डायरेचा पहिला वार शेलू संघावरती पडत असताना ठोकला षटकार. थँक्यू ज्यांच्या नावानं अंतरड संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतायत. वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर, योद्योगपती योद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे ते जयेश डायऱ्यांना मी विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. जयेशच्या बॅटमधून सलग 2 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 20 या धावसंख्येवरती. श्रीमान गजाननजी शेळके साहेबांचं आगमन होतंय, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. त्यांना विनंती व्यासपीठावरती यावं. फुल टॉसला पाठवला, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार बॅटिंग करणाऱ्या टीमनं रेफर करण्यात आलेला. पंचांना तर षटकार घोषित केला, अर्थातच फेअर बॉल, आणि लगेचच बॅटिंग करणाऱ्या कॅप्टन विजय डायरेने चॅलेंज केलेलं आहे या निर्णयाला. षटकाराच्या मदतीनं धावा बनलेल्या त्या 26. नागोशेठ डायरे यांच्या वतीनं विजय डायरेनं 3 षटकार टोकलेले, त्यांच्यासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज. त्यांचा देखील हार्दिक स्वागत. आणि बघता बघता हाही चेंडू चाललेला आहे डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा सुंदर चौकार. पहिल्या 2 षटकांचा डाव अटपला. डावा चेस करत असताना वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड संघ जाऊन पोहोचलेली आहे 30 या धावसंख्येवर.
पाहतात. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अंतरट संघाचं नाव जर कोणी उंचावलं असेल तर या संघानं मागच्या 2-3 वर्षाचा क्रिकेट या टीमनं जरूर गाजवलेला, खास करून या विभागामध्ये एक वेगळा दबदबा दरारा. आतापर्यंत 30 ऑन साईडला शॉर्ट पूल करतात. पहिली धाव पळून पूर्ण केली आहे अंतरट टीमच्या बॅटर्सनं. 31 धावा आतापर्यंत बनलेले. या विभागामध्ये 2-3 वर्षापासून एक वेगळा दरारा, खास करून विजय डायरेने ज्याप्रमाणे आपली स्वतःची ओळख मिळवून दिलेली आहे, परंतु आपल्या आवाजाच्या जोरावरती ज्याने आपल्या गावाचं नाव संपूर्ण कर्जत रायगडाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलेला अजय डायरे सर यांचाच घरचा आणि गावचा संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खऱ्या अर्थानं पेशाने शिक्षक, त्यानंतर क्रिकेटची प्रचंड आवड, खेळण्यापासून थोडेसे दूर परंतु कॉमेंट्रीवरती ज्यांचा भरगतचा असा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपण पाहतायत ते कर्जत तालुक्या, कर्जत नव्हे तर संपूर्ण रायगडाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्याने आपल्या आवाजाच्या जोरावरती आपल्या नावाची ओळख केली त्याचा अजय डायरे सर, ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे संपूर्ण स्पर्धेची. मग सुनीलजी गोडविंदे साहेब असू द्यात, आत्मारामजी गोडविंदे साहेब असू द्यात, किंवा मग सूरजजी गोडविंदे साहेब असू द्यात, किंवा संजयजी कराळे साहेब, त्याचबरोबर अनिल शेटकालन यांचं सुद्धा बराचसा प्रेम अजय डायरे यांच्यावरती नेहमीच राहिलेला आहे. हो काय फटका आहे, विजय डायरे अनऑर्थोडॉक्स फटकेबाजी करत असताना भास्कर तरेने सुद्धा त्या फटक्याचं कौतुक केलेलं आहे. ठोकलाय षटकार. शॉट विजय डायरेच्या बॅट मधून आला, सुंदर षटकार. यासाठी ओळखला जाणारा निलेश मसने. ओ डायरेक्ट हिट साठी चान्स. लेग बायची सिंगल लेगच्या मदतीने टोटल पुढे जाते 38 वरती. 38 ऑन स्कोर कार्ड म्हणजे विजयासाठी. 12 बॉलचा खेळ बाकी, 12 चेंडूंमध्ये 4 धावसंख्येची गरज. लकी ड्रॉ आपण ही मॅच झाल्यानंतर काढणार आहोत. लकी ड्रॉ साठी बघा बऱ्याचशा लाडक्या प्रेक्षकांनी चिठ्ठी टाकलेल्या आहेत. आता तो मानाचा कूलर पहिला लकी प्रेक्षक कोण असेल पहिल्या रात्रीचा, जो मात्र तो आकर्षक कूलर जिंकेल. कोणाची चिठ्ठी, सगळ्यांच्या चिठ्ठ्या टाकल्यात, फक्त माझी चिठ्ठी टाकली नाही, मला लागण्याचा चान्स नाहीये. नो ऑप्शन. असं करता करता अजय डायरेचंच नाव यायचं. माहिती पडलं कलत एकही चिठ्ठी नाही, नकलत 10 चिठ्ठ्या होत्या. जबाबदारी आहे, खांद्यावरती काही होऊ शकतं. 38 बनलेल्यात, 12 मध्ये 4 ची गरज आहे. जबाबदारी विजय डायरेने देखील स्वीकारली. 4 ची गरज. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, पंच पराग सर यांचा इशारा, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते एक्स्ट्राच्या मदतीने. 39-39 विजयासाठी आणखीन 3. आता कदाचित अजय डायरेचं नाव आलं तर सर्व चिठ्ठ्या खोलून बघितल्या जातील, कारण चिठ्ठ्या डायरे साहेबांकडे, पेन डायरे साहेबांकडे. ऑन साइडला टर्न करायचं होतं, जेलची शक्यता. जवळपास खेळाडूला अंदाज
मिळू शकलेलं नाहीये. म्हणजे या चेंडूवरती फक्त एक घेतलेली आहे. म्हणजे 40 बनल्यात. विजयासाठी आणखीन 2ची गरज आहे. विजयासाठी 200चं पारितोषिक आहे. ते आम्ही आमचे नागोशेठ डायरे साहेबांच्या वतीने पारितोषिक आहे. खऱ्या अर्थाने हे पारितोषिक नाही तर ही शाबासकीची थाप आहे. ज्याप्रमाणे छोट्याशा गावामधून आपल्या काकाकडून त्याला मिळणारा सपोर्ट. ऑफ करतात ऑन साइडला. झेल इथून पकडण्यात आलेले म्हणजे विजयापासून अजूनही दूर आहे 2 धावा अंतरट संघ. मानत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती वेगवेगळी व्यूहरचना, प्रत्येक एक रनसाठी तो झगडतोय. शिवट आणि चिकट खेळाडू म्हणून त्याची ओळख. पायावर चेंडू डावेसाठी निघाले. स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्यात आला होता. धावा वाचवायचे होतं तर हा नॉन स्ट्रायकिंग एंडला सहज थ्रो होऊ शकला असता. रन वाचू शकली असती, विकेट येऊ शकली असती, परंतु लेग बायची सिंगल. 41 बनल्यात. विजयासाठी 1ची गरज. बघत एका धावा संख्येची गरज आहे. विजयकडे स्ट्राईक. 11 मध्ये इंडिव्हिज्युअल 29 विजयने आतापर्यंत बनवलं. 9 मध्ये 1. बॅकफुटला जात बरोबर गॅप मधून काढलेला चेंडू. विजयी चौकार आला. फलंदाज विजय डायरेच्या बॅटमधून. अभिनंदन टीम, अंतर हार्डलक टीम, JK शेळू. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 12 मध्ये 33 धावसंख्येची विध्वंसक बॅटिंग ज्याने केलेली आहे. बॉलिंग करत असताना एक महत्वपूर्ण विकेट घेणार अष्टपैलू कामगिरी. विजय डायरे इज द मॅन ऑफ द मॅच. सेजल अनुश्रा 11 सिद्धिविनायक नेरलपाडा. चला वंजारपाडा B+ आपण मैदानाच्या आतमध्ये एंट्री करा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच इथून कमेंट्री बॉक्स मधून नाव अनाउन्स होईल. कॅप्टन विजय डायरे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नागोशेठ डायरे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज विजयला इथून देण्यात येईल. आणि प्रेक्षकांसाठी 5ही रात्रीमध्ये लकी ड्रॉ असणार आहे. 5 रात्रीमध्ये जे 5 कूलर आहेत ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आले आहेत. गणेशजी चहाड, अनिल शेठ कालन, नंदू शेठ म्हस्कर, विठ्ठल